ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्फच्या नव्या विधेयकावरून आणि कायद्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केलेली आहे आणि वक्फच्या जमिनी खरेदी विक्रीचा डाव असल्याची टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। मुंबईमधील अनेक वक्फ बोर्डाच्या जमिनींवरती उद्योगपतींचा डोळा असल्याची टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। अमित शाह असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही। किती महान विचार होते, आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे। हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जी आहे पोटातली बाहेर आली। बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे। त्या भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील, यांना फक्त विकायचं। बेचने वाले और खरीदने वाले एक ही घर में रहते हैं। भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात। मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची, ती कायदेशीर करण्यासाठी बिलं आणले। सार्वजनिक संपत्ती विकून झाली आपल्या उद्योगपतींना, आणि मग त्यांना असं लक्षात आलं आता विकायला काही उरलं नाही। मग त्यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं। भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे। पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।